नितीन येणार म्हणून मीनाताई तयारी करत होत्या. आता वाटेकडे डोळे लागले होते. नितीन, सून विनिता, नात अवनी 2 वर्षांनी येणार होते. घरात गडबड चालू होती. स्वागताची तयारी सुरू झाली. दारावरची बेल वाजली. सगळ्यांनी उत्साहात स्वागत केले. अवनी छान दिसत होती. आजी, तिने मिठी मारली. विनायकची हर्षा आणि अवनी खेळायला गेल्या. विचारपूस झाली. जेवण उरकले आणि शेजारी नातेवाईक रजा घेऊन निघाले. हर्षाला खेळणी आणली होती. ती खूप खुशीत बागडली. मीनाताई बेचैन होत्या. नितीन बरोबर कधी बोलेन असे झाले होते. अरे नितीन, अवनी झोपली का रे? दमली असेल. तुम्ही पण विश्रांती घ्या. विनायकला त्यांनी घरी थांबायला सांगितले. नितीन, विनायक, मला तुमच्याबरोबर बोलायचे आहे. विनिता, प्रज्ञा, तुम्हीही थांबा. आई, अगं असे काय महत्त्वाचे आहे? मी आहे महिनाभर, बोलू आपण. नितीन म्हणाला. पण त्याला तोडत मीनाताई म्हणाल्या, म्हणजे काम पूर्ण होईल 15 दिवसात. मी स्पष्ट बोलते. अलीकडे माझी तब्येत ठीक नसते. काय भरोसा बाबा? आणि सतत विचार येतात माझ्या माघारी. वाद नको. मीनाताई भावूक झाल्या. आई, काय झाले? आमचे काही चुकले का? बघ दादा, मी तुला सांगितले फोनवर. हे असे बोलते हल्ली. कळतच नाही हिला काय झाले. विनायक म्हणाला. मला माहिती हा कशाचा परिणाम. विनिता म्हणाली. अगं तुला माहीत होते तर सांगायचे ना. अरे नितीन, तसं नाही. पण मी आणि प्रज्ञा बोललो तेव्हा लक्षात आले आमच्या. तू म्हणालास तेच कारण. खरे तर महिनापूर्वी मीनाताईंच्या बहिणीचे सुमनचे यजमान गेले आणि त्यांच्या मुलांनी इस्टेट विकून गाव सोडले. हे मावशीला काहीच माहीत नव्हते. घराचा ताबा घ्यायला माणसे आली तेव्हा तिला धक्का बसला आणि हे कळले तेव्हापासून मीनाताईंची प्रकृती खालावली. अगं आई, तुला आम्ही तसे वागू असे वाटते का? तुझे चांगले संस्कार आहेत. कसे दडपण विनाकारण घेतलेस? आणि मला हे कळले नाही असे नाही. मला माहिती आहे. अगं मी इथे तुझ्यासाठी आलोय. तुलाच आम्हाला सांगायचे आहे. आई, अगं विनायकला मावशीने फोन केला तेव्हा लगेच मलाही त्याने कळवले. विनायकने तिथे जाऊन मावशीला ॲडमिट केले. आता ती बरी आहे. तू काळजी करू नकोस. 2 दिवसात आपण तिला घेऊन येऊ. हे सांगताच मीनाताई रडू लागल्या. पण तरीही मला मृत्यूपत्र करायचे आहे. तुम्ही म्हणता विश्वास आहे, असे होणार नाही. पण काळ, परिस्थिती काय समोर येईल सांगता येत नाही. बोलता बोलता चक्कर आली. दोघेजण आपापल्या परीने समजावत होते. डॉक्टर चेक करून गेले. विश्रांती घेतल्यावर आता थोडे बरे वाटत होते. वृद्धावस्था सुरू झाली की विचार आणि रात्र सरतही नाही. कितीतरी वेळ ते विचार करत होत्या. सुमन खूप फटकळ आणि तिची सासरची परिस्थिती सदन. त्यामुळे नाही म्हणता थोडा मी डोकवायचा. मुले ही नितीन विनायकची चेष्टा करत, अपमान करत. तसे मीनाताईंची परिस्थिती खाऊन पिऊन सुखी. पण सुमनसारखे चैनी राहणीमान नव्हते. पण कधी भेट झाली तर तुलना व्हायची. याचा परिणाम मुलांवर व्हायला नको म्हणून मीनाताई खूप सावध होत्या. आई वडील या नात्याने नितीन व विनायकवर उत्तम संस्कार केले. मुले स्वकर्तृत्वावर पुढे जात राहिली. दिवस बदलले. मोठे घर झाले. एकत्र कुटुंब. दोन्ही सुना स्वभावाने खूप छान. मोठी सून विनिता विवाह झाला तेव्हा पदवीधर होती. पुढे शिकली. तिलाही जॉब मिळाला. 4 वर्षापूर्वी दोघे परदेशी नोकरीस गेले. घराचे लोन लवकर फिटेल म्हणून. विनायक, प्रज्ञा, हर्षा आणि त्या इथे. विनायक, प्रज्ञा दोघेही नोकरी करणारी. पण आता सगळे ठीक वाटते आपल्यानंतर. हे घडले असे काही व्हायला नको. आपण आहोत तोवर. विचार आणि त्रास. आई कशी आहेस? मुले आली. अरे तू वकिलांना बोलव. अगं तू टेन्शन घेऊ नको. पण त्या ऐकायला तयार नव्हत्या. आई, आम्ही वेगळे राहणार नाही. जोवर आहोत तोवर आमच्या चौघांचे ठरले. अगं एकटे राहणे आम्ही दोघांनी अनुभवले. नोकरीच्या ट्रान्सफरमुळे आम्ही एकत्र राहणार. एकमेकांना आधार. अगं छोटी कुरबुर होईल पण समजून घेतले की झाले. मुलांचे हाल होणारे जबरदस्तीचे निर्णय घ्यायचे नाही. आणि त्यांना भावा बहिणीचे प्रेम सहवास हवाच. आम्ही आता अमेरिकेत पाहतोय. मग होणारे असले तरी विचित्र परिस्थितीत लोक राहतात. खूप सुखी आहोत आपण इथे भारतात. छोटे आहे ते बरे आहे. आणि पुढच्या वर्षी विनिता, अवनी इथे येणार. अवनीची शाळेत ॲडमिशन करतो विनायक. आमची मुले मोठी होतील तेव्हा बघू. सगळ्यांनी माना डोलावल्या. अरे छान वाटलं तुमचा निर्णय. एकत्र राहणे पुन्हा काळाची गरज होणार तर. पण माझी इच्छा आहे मृत्यूपत्र करू आपण. फार काही नसले तरी जुना छोटा फ्लॅट घेतला तो भाड्याने दिलेला. 2-4 दागिने एवढेच नाममात्र करून घे रे. नाही हो करत मीनाताई हट्टाला पेटल्या आणि मृत्यूपत्र केले. नितीनने आईचे बँकेतले पैसे आईच्या नावाने ठेवायला सांगितले. बाबाची पेन्शनही तिची आणि येणारे भाडेही तिची मिळकत. शेवटपर्यंत तिची. आई, तू परावलंबी आहेस ही भावना आम्हाला नकोय. हे तुझे तू हवे ते खर्च कर. तू न मागताही आम्ही देणारच. पण आता तू काही द्यायचे नाही. अगं डोक्यावर तुझे छत्र ही आमची श्रीमंती. 2 दिवसांनी सुमन मावशीला घेऊन घरी आले. सुमन मावशी खचली होती मनाने.
मीनाताई, नशीब भोग बघ कसे आले. आज तुझ्या घरात लाचार. कधी ऐश्वर होते क्षणात गेले. हातचे माझ्याच पोटच्या पोरांनी घात केला. मोठ्या तोऱ्यात वागले. कधी कोणात जवळ केले नाही. मीच फार तोडून वागायचे नात्यातल्यांशी. तुझी मुले सोडली तर कोणी फिरकले नाही. माझी मुले पैसा हातात त्यांच्या स्वच्छंदेपणाने मी लाड केले तेच मला भोवले. मी विनंती करते, मला इथे ठेवू नको. मी वृद्धाश्रमात जाते. डोळे पाजरत राहिले तिचे. दोन्ही मुलगे कुठे गेले कोणाला काही माहिती नाही. तिला तसे सोडणे माणुसकीला धरून नाही. कशीही वागली असली तरी बहीण या नात्याने तिला आधार द्यायचे मीनाताईने ठरवले. सुमन, अगं आत्ता बरं नाही तुला. बघू पुढे, तू आराम कर. लवकर बरं वाटेल हो. काय हवे सांग, आम्ही सगळे आहोत. मीनाताई समजवत होत्या. एक नर्स ठेवली काही दिवस मदतीला. पण अगटीत सर्व काळवेळ एकत्र आले. आठवड्यातच सुमन मावशी. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.